श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कशा आहेत फ्रेंड? चला तर मी तुम्हाला थोडंसं माहिती सांगणार आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये जे आपण जावयाचा मानपान करतो, ह्यामागील रहस्य काय आहे किंवा का करतो आपण त्यांचा मानपान, सविस्तर ह्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करतो. दरवर्षीप्रमाणे म्हणजे दर 3 वर्षांनी अधिक मासाला आधी महिना येतो, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मल मास असेही देखील म्हणतात. यंदा 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. या काळात शुभ कार्य किंवा म्हणजे समारंभ करण्यात मनाई असते या काळामध्ये. त्यामुळे कोणीही म्हणजे असं मोठे कार्यक्रम करत नाहीत. त्यामुळे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त देवधर्म किंवा मानपान अशा ह्याला महत्त्व असतो. कारण सर्वात जास्तीत जास्त विष्णूंचे सहस्त्र पठण किंवा त्यांचा जप अशा वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे मान असतो या महिन्यामध्ये. त्यामुळे या महिन्यामध्ये कारण शुभ कार्य किंवा म्हणजे समारंभ करत नसतात. परंतु या महिन्यात जावयाचा विशेष मान सन्मान केला जातो. जावयाला घरी जेवायला बोलून त्यांना वाण दिले जाते, त्यांचे आदरातिथ्य केलं जातं. पण याच महिन्यात जावयांचा मान सन्मान का आणि काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घेऊता. कारण कशासाठी आपण एवढा मानपान करतो किंवा त्यामागील रहस्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण बघू जावयाचा मानपान का करावा. तर अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपला जावई हा साक्षात विष्णू आणि आपली लेक म्हणजेच लक्ष्मी देवींचं स्वरूप मानून या महिन्यात त्यांना घरी जेवण्यास आमंत्रण दिले जाते. जेवायला बोलवून त्यांना जे मेजवानी दिले जाते म्हणजे जावयांचा सन्मान केला जातो. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून म्हणजे जावयालाच विष्णूंचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. शिवाय या महिन्यात दानाला विशेष महत्त्व असते. कन्यादान केल्यानंतर जावई हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होतो. जावयाला दिलेले दान हे प्रत्यक्ष विष्णूला अर्पण केल्यासारखे मानले जाते. त्यामुळे अधिक मासात जावयाचा मान करण्याची प्रथा आपल्यामध्ये आहे. खरंच खूप वर्षानुवर्ष आपल्याकडे जावयाचा खूप मानपान केला जातो. कारण त्यांना जावयांना विष्णू आणि आपल्या मुलींना लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे आपण त्यांचा विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केली असं समजतो. त्यामुळे त्या दोघांचा खूप मानपान केला जातो. आणि अधिक मास महिन्यात तर जास्तच महत्त्व असतं त्यांचं. कारण अधिक मास हा विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे जावयाला आपण विष्णूंचंच रूप मानलं जातं. त्यामुळे त्यांची पूजा विष्णूच्या रूपातच केली जाते जावयांची. तर वाणामध्ये तुम्ही काय काय देऊ शकतात ते सांगते मी तुम्हाला. म्हणजे वाण म्हणजे मुलीला तुम्ही वाणामध्ये काय द्यायचं किंवा काय नाही द्यायचं हे तुम्हाला मी आता सांगते. जावयाला वाण देताना त्यांना पाठावर बसवण्यास सांगावे किंवा पाटावर बसवायला लावावे. त्यानंतर कुंकू लावून ओवाळावे. वाण देण्यासाठी चांदीचे ताट किंवा निरंजन देण्याची पद्धत आहे. मात्र आजच्या सोने चांदीच्या भावामध्ये, कारण सोने चांदीचा भाव बघता तुम्ही खरंच ऐपतीप्रमाणे त्यांचा म्हणजे वाढलेला आहे भाव. त्यामुळे शक्य नसेल तर तुम्ही मान सन्मान करू शकतात. फक्त म्हणजे आपण जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे नाही त्यांनी निरंजन दिली तरी चालतं. साधी आपली नाही का असती तो निरंजन दिली तरी चालती. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही देऊ शकतात. लेकीची साडी चोळीने ओटी भरावी. आपल्या मुलीला सासरीच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या आईवडिलांसाठी नारायण समान असतो. त्यामुळे या मासात जावयाचा मान करण्याची प्रथा आहे. ही प्रथा फार पूर्वीपासूनच चालत आली असून आजही जपली जाते. कारण पूर्वीपासूनच ही प्रथा असल्यामुळे आजही आपण ती प्रथा जपतो. कारण मुलींची ओटी तुम्ही समजा ह्यांनी पण भरू शकतात किंवा आपण
ह्यानी साडी चोळी नारळ यांनी ओटी भरू शकतात. आणि जर शक्य असेल त्यांना तर चांदीचे जोडवे देतात मुलींना, म्हणजे आईवडिलांनी. असं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुली जावयाचा आपण मान सन्मान करू शकतात. अशा प्रकारे मी माहिती सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि कोणी कोणी आपापल्या जावयाची पूजा म्हणजे मान सन्मान केला आहे किंवा धोंड्याच्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रण दिले, ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. आणि कोणी कोणी धोंड्याच्या महिन्यामध्ये सर्व म्हणजे आपापल्या जावयाला बोलवले ते पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा फ्रेंड. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मग भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा.